नमस्कार. तुमचं माय मराठी लाईव्हमध्ये स्वागत आहे. आज आपल्या बोरडवाडी या प्राथमिक शाळेमध्ये रामभाऊ माळगी प्रबोधिनी सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्या संकल्पनेतून आणि आपल्या धामणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब सपकाळ यांच्या सहयोगातून, यांच्या सहकार्यातून आपल्या बोरडवाडी शाळेमध्ये मुलांना स्वेटर असतील, टोप्या असतील, हँड ग्लोव्ज असतील, शूज असतील, या संस्थेने या मुलांना, गरीब मुलांना, कष्टकऱ्यांच्या मुलांना हे बूट, शूज असतील, काही असतील ते वस्तू वाटप केलेल्या आहेत. तर सर, तुमचा परिचय द्या आम्हाला थोडा. माझं नाव श्रीराम विठ्ठल केसकर. मी सेवासेवक फाउंडेशन मुंबई यांचं पूर्ण धाराशिव आणि बीड जिल्हा, सोलापूर जिल्ह्याचं काम पाहतोय. तर सेवासेवक फाउंडेशन जे आहे त्यामध्ये ज्या काही कंपन्या सरफंडातून आपल्याला मदत करतात, ती मदत आम्ही फक्त काय करतोय की गरजूवंत आणि गरीब मुलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही ते पोहोचवण्याचं काम करत आहोत. तर आतापर्यंत तुम्ही बीड जिल्ह्यातले असतील, नाही का, ऑल ओव्हर महाराष्ट्रातले असतील, किती शाळेपर्यंत पोहोचलात आणि किती विद्यार्थ्यांना मदत केली? आत्तापर्यंत जवळजवळ आम्ही एक 70 ते 80 शाळेमध्ये आत्तापर्यंत आम्ही ही मदत त्या ठिकाणी पोच केलेली आहे. आणि महाराष्ट्रातले तर बरेच असं जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पूर परिस्थितीत सुद्धा आणि असे जे काही उपक्रम आहेत त्याच्यात सुद्धा आम्ही त्यांना मदत केलेली आहे. म्हणजे पूरग्रस्त असतील, गरीब विद्यार्थी असतील, तर त्यांना तुमची ही रामभाऊ माळगी प्रबोधिनी संस्था मदत करत असते. तर सर, तुम्ही हे सेवादानाचं कार्य करतात, तर तुमच्या संस्थेला आणि तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. असंच कार्य करत राहा आणि नक्कीच ज्याला खरंच गरज आहे, जे वंचित असते, जे गरीब असते, पीडित असते, ज्यांना ह्या जगामध्ये गरज आहे. खूप पैशावाले श्रीमंत खूप माणसं येतं, खूप करोडपती येतं, पण दानशूरपणा थोड्या माणसामध्ये येतो. आणि ही तुमची संस्था हे याचं काम करते, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही इथं वाडीमध्ये आलात, आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही ही किट असेल तर ती वाटप केली, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार.